मिनिटं मला ब्लॉग एडिट करायचा आहे. मला स्टोरी टाकू दे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल गाइस. आज आम्ही ब्लॉगची उलटी स्टार्ट करतोय. बेसिकली एका मराठी माणसासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे आता, जी आम्ही स्वतः विटनेस करून आलेलो आहोत. इन आंखों से येस. तर ह्या ब्लॉग मध्ये आम्ही खूप छान कॉन्टेंट आणलेला आहे. हिस्ट्री बना दी. डायरेक्ट हिस्ट्री बना दी. हिस्ट्री बनलेली आहे. युनायटेड किंगडम मध्ये, म्हणजे स्लाव जो स्लाव नावाचा एक एरिया आहे Yes. लंडनच्या एक म्हणजे जस्ट बाहेरच्या साईडला आहे. तर तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बनतं आहे. म्हणजे अप्रतिम इव्हेंट होता. वाद्य महोत्सव होता तो. तर तिथे अगदी जवळजवळ 250 ढोल पहिल्यांदा वाजले. 250 ढोल, 50 ताशे हे, आणि तो डायरेक्ट वर्ल्ड रेकॉर्ड बनला. लिटरली वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली की सगळे म्हणजे जवळजवळ 10 ते 15 ढोल पथक होते. त्यांनी एकत्र वाद्य वाजन केलं. मेन म्हणजे ही जी एक वारी होती विठ्ठल रुक्मिणीची, आणि त्याच्या पादुका होत्या त्या पूर्ण युरोपमध्ये फिरून त्या पंढरपूरला जाणार आहे आषाढी एकादशी पर्यंत. आणि अगदी पांडुरंगाच्या चरणी त्यांचं स्पर्श होऊन त्या परत युके मध्ये येणार ग्लोबल. आहे. आता इथेच बराच टाइम आपण आता थांबून देऊ. तुम्ही हा ब्लॉग सगळा बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि प्लीज इंडियामध्ये जेवढं शेअर करता येईल तेवढं करा, कारण ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. इंडिया सगळीकडे शेअर करा जिथे तुम्हाला ह्या हिशोबाने पण शेअर करा की फॉर एक्झाम्पल तुमचे नातेवाईक, भाऊ बहीण जे कोणी युरोपमध्ये आहे, आणि जर त्यांचा इव्हेंट युरोपमध्ये होणार असेल त्यांच्या कंट्रीमध्ये, जर्मनीमध्ये किंवा इकडे तिकडे, तर त्यांना हे व्हिडिओ पाठवा. त्यांना उत्तेजित करा की ते पण त्या बघायला जाते. त्यांना बघायला जाण्यासाठी उत्तेजित करा. आणि लाईक हा करा, व्हिडिओ बघा आता पूर्ण, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलोय आणि वाव, इतकं छान वाटतंय. सगळी मराठी कम्युनिटी आणि सगळे मराठी बोलताय. वाव. मेन म्हणजे पाऊस आणि वारीचा संबंध असल्यामुळे सगळे जण रेनकोट आणि छत्री घेऊन येस, पण आले. आता थोडा वेळ तर ऊन पडलंय. बापरे, स्वतः आम्ही चमकतंय ना. दाखवतो आतमध्ये जाऊन. एकदम छान वाटतंय, कारण पहिल्यांदा इतके वर्ष झाले, पहिल्यांदा इतक्या मेजर क्वांटिटीमध्ये मराठी लोक एकत्र येत आहे. आणि हिथ्रो जवळ असल्यामुळे फ्लाईट्स वगैरे, बापरे, डायरेक्ट म्हणजे फ्लाईट वगैरे पण दिसतंय. पण मग एवढ्या लार्ज संख्येमध्ये छान वाटतंय एकदम. रेस कोर्स वगैरे पण एकदम छान दिसतंय. आम्ही इथून एंट्री केली आणि इथे सगळ्यांना रिस्ट बँड आणि स्कॅन वगैरे करताय. एकदम छान. आणि मेन म्हणजे सगळेजण एकदम छान प्रिपेअर असे उभे आहेत. आणि इथे असं छान टीका पण वगैरे पण लावताय. आम्ही फुल असं वारकरी सारखं मस्त गद्दा लावलाय आणि एकदम छान वाटतंय. लग्नामध्ये मराठी कम्युनिटी आणि सगळे मराठी बोलताय एकदम. आणि लिटरली सगळ्यांनी मस्त सगळे परफॉर्मन्स करणारे, आणि मस्त लिटरली सगळ्यांनी नऊवारी साडी घातलाय बायकांनी. सो इट्स व्हेरी नाईस. मागे आता आम्ही क्यूमध्ये, मेन म्हणजे दर्शन घेऊन घेतो. बाकीचे मग कार्यक्रम होतील. पांडुरंगाला म्हणा जस्ट सांग घेऊन ये बस. एकदम छान प्रकारे मस्त स्नॅक्स आहे वगैरे. आता मस्त ते आम्ही समोसा चाटची ऑर्डर दिली आहे. एकदम छान समोसा चाट बनवता येते मस्त तिथे. इतकं भारी दिसतं, एकदम देसी खाना, तर्री. He gave the knowledge that resides in all the hearts of all people. आता कार्यक्रम सुरू होतोय. मग आम्ही हळूहळू दाखवतो कार्यक्रम. पावसाचं वातावरण नाही, पाऊस पडतोय, पण ऑफकोर्स हे वारी आहे, वारीचा आहे. वाईब खूप छान. म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आणि पाऊस नाही पडणार असं होणारच नाही. Plenty of sunshine, and we wish you a beautiful event.
विज्ञानाच्या पुढचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा एवढं आपल्याकडून अपेक्षा करतो. थोडं पावसाचं वातावरण अचानक तयार होतंय, आपल्या उत्सवावर पाणी फिरू नये तरी पण इतके भारी भारी डान्स चालू आहे, इतके भारी भारी गाणे म्हणतात सगळे. नक्की ऊन पण आलंय त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं. 1552 रोजी सायंकाळी शिवरायांचा जन्म झाला. इथे ऍक्च्युली खूप छान छान इव्हेंट झाले आणि खूप छान छान गाणे होते. पण मग कॉपीराईटमुळे गाणे टाकता येत नव्हते. पण त्यांनी खूप सुंदर राज्याभिषेक सोहळा इथे प्रस्तुत केला सर्वांसमोर आणि खूप छान पैकी पूर्ण स्टोरी नरेट करून अशा प्रकारे पूर्ण एक शिवजयंतीचं शिवराज्याभिषेकाचं हे निर्माण केलं, सिनारिओ निर्माण केला पूर्ण. एकदम छान कल्चरल प्रोग्राम झाला आणि आता प्रॉपर ढोल पथक आणि लेझिम चालू होतं. थोडासा ब्रेक चालू आहे आणि मग लेझिम आणि ढोल. इतकं भारी पूर्ण इव्हेंट ऑर्गनाईज असं फीलच होत नाही की इंडियाच्या बाहेर आम्ही. पूर्ण वेळ असं वाटतं की इंडियाच्या मध्येच आहे. आणि कारण पूर्ण ॲम्बियन्स भगवे सगळे नऊवारी साड्या आणि कुर्ते एकदम ऑथेंटिक आहे. तुझं काय म्हणलं? म्हणजे असं होत नाही आज की मिसिंग इंडिया, नाही तर मला दरवेळेस होत राहतं. परिवार आहे त्यांना दाखवा की भारताबाहेर सुद्धा आम्ही आमची संस्कृती जतन करतोय आणि अभिमानाने आपण सांगूया की आम्ही ज्या मातीतून येतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडुरंग, त्या मातीचा आम्ही वारसा पुढे घेऊन जाणार आहोत. संभवामी युगे युगे, संभवामी युगे युगे, संभवामी युगे युगे. एवढा पाऊस चालू आहे पण फक्त ढोल बघण्यासाठी लोक छत्री घेऊन उभे सगळे. याचे साक्षीदार होणार आहोत. भारताबाहेर प्रथमच इतके ढोल वादक एकत्र वादन करणार आहे. सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स झाले, आता सगळ्यांचा ग्रुप परफॉर्मन्स आहे. त्यांनी विटनेस केला की हा रेकॉर्ड होत आहे
त्यांनी आपल्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स हे सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि प्लीज कम अँड रिसीव युअर ट्रॉफी. एक जण माऊली आमचे आता दर्शन झाले आहे, एकदम छान. कार्यक्रम छान झाला आणि जेवढे पण इंडियाची आठवण येत होती आम्हाला ती थोडी कमी झाली. एकदम खूप मस्त वाटलं आणि ढोलचे खूपच भारी beats. प्रोग्राम होता, म्हणजे खूप सुंदर. खूप अल्टिमेट होता. आणि हा इट्स अ वर्ल्ड रेकॉर्ड लिटरली झाला आहे तो, जो ढोल वादकचा झाला आहे तो. आणि आता ह्या ज्या पादुका आहेत त्या नेदरलँडला जातील आणि त्याच्यानंतर मग त्या पंढरपूरला जाणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी. सो दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय गाईस. इंडियन कॉन्टेंट बघायचा असेल यूट्यूबमध्ये आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मेन म्हणजे बेल आयकॉन चालू करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि सी यू ऑन द नेक्स्ट ब्लॉग.